विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवर. तर आज आपण बघणार आहोत द्रव्यगुण विज्ञान भाग 2चं. तर आपण यामध्ये काय बघणार आहेत, तर थोडक्यात यामध्ये सगळे ड्रग्सच दिलेले आहेत. तर काही ड्रग्स म्हणजे काही ड्रग्स समजा पहिले 50 जे ड्रग्स दिलेले आहेत आपल्याला अंमलकीपासून तर लवंगपर्यंत, अंमलकीपासून तर लवंगपर्यंत आपल्याला सगळे 50 ड्रग्स दिलेले आहेत. तर हे याचं वेटेज किती आहे, तर 55 मार्क्सचं वेटेज आहे आपल्याला. पूर्ण 55 मार्क्सचं वेटेज आहे. आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या ड्रग्समध्ये आपल्याला कॉमन पॉईंट्स कोणते बघायचे आहेत, तर हे सगळे कॉमन पॉईंट्स बघायचे आपल्याला. कूल, कूल, लॅटिन नेम, पर्याय, स्वरूप, प्रकार, उपयुक्तांग, पंचक्रस, प्रमुख कार्य, उपयोग, कर्म, मात्रा, कल्प, पुन्हा आमयिक प्रयोग, रिसर्च अपडेट. आपल्याला हे सगळे 14 किंवा 14-15 किंवा ह्याच्यात कमी जास्त पण होऊ शकतात ड्रग्स वाईज. तर आपल्याला हे सगळे पॉईंट्स आपल्याला सगळ्या ड्रग्समध्ये हे क्लिअर करायचे आहेत. म्हणजे आपले जे काही 55 मार्क्स आहेत, तर मग हे 55 मार्क्स आपले फिक्स होऊन जातील. 55 मार्क्स आपले कुठंच जात नाही मग. तर आपल्याला सगळे कोणताही ड्रग्स असो त्याचं आपल्याला गण, कूल, लॅटिन नेम, पर्याय, स्वरूप, प्रकार, उपयुक्तांग, पंचक्रस हे जे काही 14 पॉईंट आहेत ते आपल्याला कव्हर करायचे. म्हणजे जेणेकरून आपले 55 मार्क्स जे आहेत ते आपले कव्हर होतील पेपर 2 मधले. हे झालं. तर आपल्याला हे स्टार्टिंगचे 50 ड्रग्सबद्दल सांगायले मी. आणि नंतरचे जे काही 37-38 जे काही ड्रग्स आहेत, तर ते आपण त्याचं वेटेज वेगळं आहे. म्हणजे त्याचं वेटेज किती येतं, 45 मार्क्सचं आहे. तर असं पेपर 2चं आपल्याला सगळं थोडक्यात बघून घ्यायचं आहे. आता आपण स्टार्ट करूया. पहिलं ड्रग कोणतं येतं. पहिलं ड्रग आपला आहे आमलकी. तर आमलकीबद्दल बघूयात. पहिला ड्रग आपला आमलकी. तर आमलकीचा अगोदर गण बघूयात. गण कोणता येतं, वयस्थापन आणि विरेचन उपयोग. तर वयस्थापन आणि विरेचन उपयोग आपल्याला तुम्हाला आठवतंय का कशात होतं. आपण फर्स्ट इयरमध्ये आपल्याला जे काही कषाय सांगितले होते, 500 कषायमध्ये आपल्याला जे काही गण सांगितले होते, वर्ग सांगितले होते, तर त्याच्यामध्ये वयस्थापन सांगितलं होतं. विरेचनोपयोग, स्नेहोपयोग जे वर्ग होतं त्यामध्ये विरेचनोपयोग दिलं होतं स्नेहोपयोगमध्ये. आणि शोणित स्थापन जे गण होतं, वर्ग होतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला वयस्थापन दिलं होतं. तर मग हे आपले गण आहेत. म्हणजे आमलकी कोणत्या गणामध्ये येतं, वयस्थापन आणि विरेचनोपयोग. म्हणजे हे काय काम करतं, तर वयस्थापक करण्याचं काम म्हणजे रसायनसारखं काम करतं. आणि विरेचनोपयोग म्हणजे विरेचनसाठी उपयोगी असतं, म्हणजे विरेचनोपयोग या वर्गामध्ये येतं. तर हे कोणी सांगितलेलं, चरकांनी सांगितले विरेचनोपयोग. तर आता कुल बघूया. कुल म्हणजेच काय, तर आपली फॅमिली. कुल आपली फॅमिली असते. तर कुल कोणतं कुल आहे, तर एरंट कुल युफोर्बिएसी फॅमिली. एरंट कुल आणि युफोर्बिएसी फॅमिली. तर लॅटिन नेम काय ह्याचं, तिसरं पॉईंट कोणता आहे, तर लॅटिन नेम काय, एम्ब्लिका ऑफिसिनालिस बर्म ऑर फिलॅन्थस एम्ब्लिका. तर तुम्हाला यातलं जे काही म्हणजे दोन्हीपैकी जे आठवलं ते लक्षात ठेवायचं. तुम्हाला जे सोपं वाटलं ते. फिलॅन्थस एम्ब्लिका मला हे लक्षात राहतं म्हणून मग मी हे कॉमनली सांगत असते. फिलॅन्थस एम्ब्लिका ह्याचं आमलकीचं काय, ह्याच्याहून लक्षात पण राहतं ना, एम्ब्लिका जर असं सिमिलरच वाटतं ना आपल्याला. सो आपण लॅटिन नेम लक्षात ठेवायचं. लॅटिन नेम आपलं युनिव्हर्सल नेम असतं. तर एम्ब्लिका ऑफिसिनालिस फिलॅन्थस एम्ब्लिका. हे पहा इथं पण एम्ब्लिका आलं आहे, आमलकी एम्ब्लिका, त्याच्याहून लक्षात ठेवायचं. आता पुन्हा काय बघूयात, पर्याय काय आहे, तर धात्री, त्रिफल, अमृता, शिवा, शांता, अमृतफला, वृषा, रोशनी आणि दिव्या. हे झाले आपले सगळे आमलकीचे पर्याय. धात्री, श्रीफल, अमृता, शिवा, शांता, अमृतफला, वृषा, रोशनी आणि दिव्या. हे झालं पर्याय. आता आपण बघूया स्वरूप. तर नेमके आमलकीच्या झाडाचं स्वरूप कसं असतं, कसं दिसायला असतं, काय त्याचं आकार किती, त्याचं पर्ण कशा प्रकारचे दिसतात, फळ कशा प्रकारचं दिसतं, आपण हे स्वरूपमध्ये बघत असतो. तर वृक्ष हे वृक्षाप्रमाणे असतं, क्षूप नाही, गुल्म नाही, काही नाही, हे वृक्ष आहे. आता कांडत्वचा म्हणजे ते म्हणजे जे फांदी आहे, फांदीचं त्वचा कशी आहे, त्याचं साल कशी आहे ते, तर हिरवट राहते, काळवट आणि पातळ राहते. पुन्हा पर्ण कसं राहतं, पर्ण आयताकार, चिंचेचं पानं बघितले असतील ना तुम्ही, तर त्या आकाराचंच आपले पर्ण राहते, याचे पानं राहतात आयताकार पण बारीक व पातळ. पुष्प कसं राहतं, दंड मोठा, पुष्प पिवळे आणि गुच्छात उगवणारे असतात. फल कसं असतं, गोलाकार असतं, तुम्हाला माहिती आहे. तरी तुम्हाला मी इमेजच्या सहाय्याने दाखवते. बीज कसं असतं, 6 कडा असलेलं. तर आता आपण बघूयात इमेज कशी असते. हे फूल आहे.
इथं बघा पूर्ण गुच्छात फुलं आहेत, हे पूर्ण गुच्छात फुलं येतं, सगळे गुच्छात फुलं आहेत. पुन्हा आता हे पान, हे बघा हिरवट आहे, काळवट आहे, पुन्हा पातळ पण आहे ह्याची साल, त्वचा जी आपण बघितली होती ना ती हिरवट, काळवट आणि पातळ असते. हे वृक्षाप्रमाणे. पुन्हा ह्याचं फळ कसं असतं तर गोलाकार, हे गोलाकार. आपला आवळा तुम्ही बघितलेलाच घरी, तर गोलाकार असतं फळ. आणि पुष्प आपण बघितलं होतं, दंड मोठा, पुन्हा गुच्छात उगवणारे असते आणि पिवळ्या कलरची पुष्प असतात. अजून काय बघितलं होतं तर पर्ण बघितले होते. पर्ण कसे आपले चिंचेचं पानं कसं असतं तर त्याचप्रमाणे आपलं आमलकीचे पण पानं असतात. हे झालं. आता बीजाचं काय तर हे पहा, हे बीज असं असतं, 6 कडा असलेलं म्हणजे कसं तुम्हाला दाखवते. 6 कडा असलेलं फळच म्हणजे आपलं बीज कसं असतं तर 6 कडा असलेलं, म्हणजे हे समजा आता असं, तर मग असं 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 पुन्हा तिकडून 3 लाईनी अशा, तर 6 कडा असलेलं आपलं असं बीज असतं. हे झालं आपलं आवळा बीजचं. आता प्रकार बघूया. प्रकार कोणते तर 2 प्रकार आहेत, रानटी आणि ग्राम्य. रानटी असतं आणि ग्राम्य असतं, असे 2 प्रकार आहेत आमलकीचे. आणि उपयुक्त अंग म्हणजे उपयुक्त अंग कोणते तर फळ. आपण ह्याचं मोस्टली फळ यूज करत असतो. आता रसपंचक बघूयात. रसपंचकमध्ये काय तर आपलं रस, गुण, वीर्य, विपाक आणि प्रभाव, म्हणजे रस, गुण, वीर्य, विपाक आणि प्रभाव असे रसपंचकमध्ये असे 5 येतात. रसादी 5 येतात. तर प्रभाव नाही याचं, पण रस काय, रस आपलं मुख्य आम्ल आणि लवणरहित 5 रस असतात. म्हणजे लवण व्यतिरिक्त आपले जे 5 रस, मधुर आम्ल, कडू, तिक्त, कषाय, हे आपले 5 रसात्मक आहे. म्हणून हे नित्य आहारामध्ये पण आपण आमलकी घेतलं तरी काहीच हरकत नसते. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला म्हणजे षड्रसात्मक आहार सेवन करायला लावलेले. आणि जेवढं कमी रसात्मक आपला आहार असला तेवढंच आपल्याला रोग होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपलं हे पंचरसात्मक आहे, मग तर चांगलंच आहे. पंचरसात्मक आहे हे. अजून पुन्हा मुख्य कोणता ह्याच्यामध्ये रस तर आम्लरस आहे. मुख्य रस आम्लरस आहे. आणि गुण काय तर लघु व वृक्ष. वीर्य काय तर शीतवीर्यात्मक आणि विपाक काय तर मधुर आहे. आणि पुन्हा आमलकीचं काय तर हे पित्तशामक असतं. आम्ल असलं तर पित्तवर्धक असलं पाहिजे ना, आम्ल असलं तर पित्तवर्धक असलं पाहिजे, पण काय असतं ते आपल्या मधुर विपाकाने काय करतं, पित्ताचं शमन करतं. पित्तशामक आहे आमलकी हे. त्याचं मेन विशेष गुण काय तर विशेष कर्म काय आहे आमलकीचं ते पित्तशामक आहे. आमलकीचं मेन कर्म काय तर पित्तशामक आहे, पण ते आम्लरसात्मक आहे. आम्लरसात्मक असलं तर काय असलं पाहिजे होते, पित्तवर्धक असलं पाहिजे, पण ते अपित्तवर्धक आहे का तर नाही. ते पित्तशमन करतं. कशाने तर मधुर विपाकाने ते पित्तशमन करतं. पुन्हा गुण बघितलं, लघु, वृक्ष, वीर्य, शीत. आता बघूया प्रमुख कार्य व उपयोग. प्रमुख कार्य व उपयोग काय आहे तर दोषोग्नता बघूया. दोषांनुसार काय काय करतं ते तर त्रिदोषज्ञ, तिन्ही दोषांना कमी करतं. विशेषतः पित्तशामक असतं. पित्तशामक कशाने तर मधुर विपाकाने ते पित्तशमन करतं. अग्रकर्म म्हणजे सगळ्यात मेन कर्म काय आहे त्यांचं तर आमलकम वयस्थापनानं. तर वयस्थापन काम करण्याचं आमलकी आपलं काम करत असतं, कर्म करत असते. वयस्थापन म्हणजे आपलं लवकर वार्धक्याची लक्षणं नाही दिसून येणार, पुन्हा आपल्या एजिंग प्रोसेसला डिले करणार थोडक्यात, तर ते म्हणजे वयस्थापन. पुन्हा आम्लपित्त, पित्तशूल, उदावर्त. आपलं आम्लपित्त ॲसिडिटी जे असतं, पित्तशूल म्हणजे पित्तशूलने जे काही डोकेदुखी ते होत असतं तर ते कमी करतं. पुन्हा उदावर्त म्हणजे वातविकार जे असतील ते कमी करतं. उदर रिलेटेड जे काही रोग असतील ते कमी करतं. पुन्हा अर्श म्हणजे आपले पाईल्समध्ये पण आपलं आमलकी उपयोगी असतं. आता कर्म बघूया. स्त्रोतसानुसार कर्म खूप इम्पॉर्टंट आहे. स्त्रोतसानुसार कर्म खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला करूनच जायचे कोणत्या पण ड्रग्सचे. तर आता पहिले बघूया रस, रक्त व स्त्रोतसामध्ये काय करतं हे. तर जे पित्तानुबंधी ज्वर आहे तर त्याच्यामध्ये आपलं आमलकी उपयुक्त असतं. पुन्हा रक्तपित्त व वर्णविकार, कुष्ठ, पांडुरोग आणि कामला यांसाठी पण उपयुक्त असतं. रक्तपित्त आणि वर्णविकार जे काही रक्त व स्त्रोतस आपलं दूषित झालं तर काय करणार, आपलं स्किन रिलेटेड डिसीज करणार. पुन्हा स्किन रिलेटेड डिसीज करणार.
पुन्हा रक्तपित्ताला दूषित करणार. हे आपलं रस रक्तवाह स्रोतस दूषित झाल्यावर काम होतं. मग रस रक्तवाह स्रोतस दुष्ट झाल्यावर होत असतं. तर मग त्याला उपयुक्त आपलं आमलकी असतं. पुन्हा कुष्ठ म्हणजे स्किन रिलेटेड, पांडू म्हणजे आपलं काय येतं ॲनिमियामध्ये पण आपण आमलकीचा यूज करतो. पुन्हा कामला पण आपण आमलकी यूज करत असतो. आता मेदोवाह स्रोतसा रिलेटेड बघूया. तर मेदोवाह स्रोतसात प्रमेहात आपण ह्याचा उपयोग करतो. तर मेदोवाह स्रोतस रिलेटेड आपल्याला काय रोग होतो तर प्रमेह होत असतं. प्रमेहात आपल्याला आपण आमलकीचा यूज करतो. पुन्हा मज्जावह स्रोतस मज्जा आपली कुठं राहते तर स्पायनल फ्लूइड समजा. तर मस्तिष्क त्या रिलेटेड जे डिसीज होणार ना आपल्याला, त्या रिलेटेड व्याधी होणार, डिसऑर्डर्स होणार. तर मस्तिष्क दौर्बल्य आणणार. मस्तिष्कामध्ये दौर्बल्य आणतं. मज्जावह स्रोतस दूषित झालं, मस्तिष्क दौर्बल्य होतं, दृष्टिमांद्य होतं, पुन्हा ज्ञानेंद्रिय दौर्बल्य होतं. तर मग ह्यांसाठी आपण काय यूज करतो, आमलकीचा यूज करतो. कशात? मस्तिष्क दौर्बल्यात, दृष्टिमांद्यात आणि ज्ञानेंद्रिय दौर्बल्यात. आता शुक्रार्त व वह स्रोतसामध्ये बघूयात. तर ते काय करतं, शुक्रा रिलेटेड काय तर आपलं प्रजास्थापन करण्याचं काम करतं. प्रदरनाशन म्हणजे प्रदर काय, श्वेतप्रदर ते राहतं बघा की व्हाईट डिस्चार्ज एकदम गाठ, ते नाश करण्याचं काम करतं आपलं आमलकी. आणि रसायन कर्म म्हणजे तेच वार्धक्याची लक्षणं कमी करणार. पुन्हा मात्रा कसं घेणार, स्वरसची मात्रा आपण 10 ते 20 ml घेणार आणि चूर्णाची मात्रा आपण घेत असतो 1 ते 2 ग्राम. हे झालं आमलकीची मात्रा बघितली आपण. आता कल्प बघूया. तर कल्प म्हणजे आपण काय काय बनवू शकतो, आमलकीपासून काय काय बनवू शकतो, कोणते फॉर्म्युलेशन्स बनवू शकतो ते. तर आपण च्यवनप्राशवलेह, धात्रीलेह, ब्राह्मरसायन, धात्री रसायन, आमलक्यादी चूर्ण आणि मोरावळा. तर हे आपण कल्प बनवत असतो आमलकीपासून. आता आमयिक प्रयोग म्हणजे याचं युजेस कशात आणि कसं होतो. तर मूत्रकृच्छावर आपण काय करतो तर आवळ्याचा रस आणि उसाचा रस सोबत घेत असतो. प्रमेह काय, प्रमेहामध्ये आपण काय यूज करतो तर आवळ्याचा रस आणि हरिद्रा चूर्ण प्लस मध. आवळ्याचा रस आपण हरिद्रा चूर्ण आणि मधासोबत घेत असतो. शुक्र वाढवण्यासाठी, शुक्राची वृद्धी करण्यासाठी आपण काय करतो, आमलकीचं कसं यूज करतो तर आवळा रस घेतो आणि त्यामध्ये तूप ॲड करतो आणि ते सेवन करतो. खरजेवर म्हणजे आपली जी काही खाज ते असेल, त्वचा रिलेटेड जे काही डिसीज असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, आवळा काठी तर आवळा काठी जाळून तेलात खलून आपण ते एक्सटर्नल यूजमध्ये आपण ते यूज करत असतो. हिक्का आणि श्वासमध्ये काय करतो तर आवळा रस, पिंपळे आणि मधासोबत घेत असतो. आता बघूया रिसर्च अपडेट काय येतं. आता रिसर्च अपडेट बघूया. तर रिसर्च अपडेटमध्ये हे काय काम करतं तर अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करतं, अँटीऑक्सिडंट, अँटी कॅन्सर, अजून बरंच काही आहे. जसं अजून काय इम्युनोमॉड्युलेटरी प्रॉपर्टी असते ह्याची, अँटी मायक्रोबियल असते, पुन्हा अँटी कॅन्सर, अँटी ट्यूमर, अँटी कार्सिनोजेनिक, अँटी अल्सर ॲक्टिव्हिटी, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्या आमलकीच्या असत्या. तर आपण काय काय बघितलं आतापर्यंत, तर गण बघितलं. गण काय, व्यवस्थापन विरेचनोपक. कुल बघितलं आपण, एरंड कुल, युफोर्बिएसी फॅमिली. पुन्हा लॅटिन नेम काय बघितलं होतं, फिलॅन्थस एम्ब्लिका किंवा एम्ब्लिका ऑफिसिनालिस बर्न. आणि पर्याय काय बघितले होते तर धात्री, श्रीफळ, अमृता. तुम्हाला यातले जेवढे लक्षात राहिले किमान 5 तरी लक्षात ठेवायचे पर्याय कोणत्या ड्रग्सचे. 3 ते 5 असं लक्षात ठेवायचं. खूप सारे ड्रग्स आहे म्हणून मान्य आहे की खूप जरा डोक्यावर प्रेशर टाकावं लागते, पण 4-5 तरी लक्षात ठेवून घ्यायचे. 3 ते 5पर्यंत लक्षात ठेवायचे पर्याय जे काही असेल ते. धात्री, श्रीफळ, अमृता, शिवा, शांता, अमृतफला, वृषा, रोचनी, दिव्या. हे झालं. आता स्वरूप आपण काय बघितलं होतं तर हे वृक्ष असतं. कांडत्वचा आपली हिरवट, काळवट आणि पातळ असते. पर्ण आपला आयताकार, आपल्या चिंचेच्या आकाराप्रमाणे राहतं, बारीक व पातळ असतं. पुन्हा पुष्प कसे असतं, दंड मोठा असतो पुष्पांचा. पुन्हा पुष्प पिवळ्या कलरचे असतात आणि गुच्छात उगवणारे असतात. पुन्हा फळ काय येतं, फळ कसे असतात, गोलाकार असतात. आपल्या आवळा गोलाकार असतात. बीज कसे तर 6 कडा असतात. पुन्हा प्रकार काय तर रानटी आणि ग्राम्य 2 प्रकार आहेत. आता उपयुक्तांग काय येतं, फल उपयुक्तांग आपलं उपयुक्तांग कोणतं येतं, फल आहे. रसपंचक, रसगुण, विरेपक काय तर रस, मुख्य आम्ल आणि लवणरहित 5 रसात्मक आपलं आमलकी असतं. पुन्हा गुण कोणते तर लघु व वृक्ष, वीर्य, शीत आणि विपाक, मधुर.
पुन्हा प्रमुख कार्य उपयोग काय तर दोषज्ञता त्रिदोषज्ञ असतं, म्हणजे तिन्ही दोषांना कमी करतं आणि विशेषतः काय करतं तर पित्ताचं शमन करतं. अग्रकर्म सगळ्यात मेन कर्म काय तर आमलकीचं वयस्थापन. आमलकम वयस्थापनानां चरक सूत्रस्थांनी चरकांनी हे सूत्र सांगितलेले. तर आम्लपित्त, पित्तशूल, उदावर्त, उदररोग, अर्श इत्यादीमध्ये आपण याचा उपयोग करत असतो. पुन्हा स्रोतसानुसार कर्म खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. रसरक्त व स्रोतसमध्ये आपण आपलं ज्वर, रक्तपित्त, वर्णविकार, कुष्ठ, पांडुरोग, कामला यामध्ये आपला आमलकी उपयुक्त असतं. पुन्हा वेदमेदोह स्रोतसामधलं प्रमेहात आपण ह्याचा उपयोग करतो. मज्जावाह स्रोतसा रिलेटेड आपण काय बघितलं तर मस्तिष्क दौर्बल्य, दृष्टिमांद्य, ज्ञानेंद्रिय दौर्बल्य यामध्ये आपण आमलकीचा यूज करतो. पुन्हा शुक्रार्थ व वह स्रोतसा रिलेटेड असलं तर प्रजास्थापन आणि प्रदरनाशन आणि रसायन कर्म हे करत असतं. पुन्हा मात्रा आपण स्वरसची मात्रा किती घेणार 10 ते 20 ml आणि चूर्ण 1 ते 2 ग्राम घेणार. चूर्ण आपण 1 ते 2 ग्राम घेणार. पुन्हा कल्प काय तर च्यवनप्राशावलेह, धात्रीलेह, ब्राह्मरसायन, धात्री रसायन, आमलक्यादी चूर्ण, मोर आवळा आणि आमयिक प्रयोग काय तर मूत्रकृच्छामध्ये आवळ्याचा रस प्लस ऊसाचा रस घ्यायचा. प्रमेयामध्ये आवळा रस, हरिद्रा चूर्ण आणि मधासोबत घ्यायचं. शुक्र वाढवण्यासाठी आपण काय करायचं आवळा रस आणि तूप घ्यायचं. खर्जेवर आपण काय करायचं आवळा काठी जाळून त्याला तेलात खळून ते लावायचं त्या खर्जेवर. आणि हिक्का आणि श्वासमध्ये आपण काय करणार आवळा रस, पिंपळे आणि मधासोबत आपण घेत असतो. रिसर्च अपडेटमध्ये काय तर इम्युनोमॉड्युलेटरी, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट, अँटी कॅन्सरस अशा खूप साऱ्या प्रॉपर्टीज आमलकीमध्ये असतात. त्यामुळेच मग आमलकी हे नित्यसेवन आहारामध्ये पण सांगितलेले आणि खूप फायदेमंद असतं. हे आपण बघितलं आमलकी. आता दुसरं आपण बघणार आहोत आरगवत. थँक्यू.